लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे। जागा वाटपही अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। यावेळी महाराष्ट्रातील राजकीय वारसा जपणाऱ्या दोन मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे। हे दोन मतदारसंघ म्हणजे सातारा आणि कोल्हापूर। साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, तर कोल्हापुरातून राजघराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवत आहेत। तर उमेदवारी जाहीर होताच एकमेकांविरुद्ध रुसवे फुगवे नाराजी टीका टिप्पण्या सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत। या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये एक आणखी चर्चा होतीये, ती म्हणजे संपत्तीची। कोल्हापुरामध्ये दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे आता त्यांची संपत्ती प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे। दोन्ही राजे यांची संपत्ती किती आहे, ते किती श्रीमंत आहेत, त्या संदर्भातली चर्चा आजच्या जेम विशेषमध्ये करणार आहोत। शाहू छत्रपती यांनी मंगळवारी मोठं शक्ती प्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यापुढे त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला। शाहूंचे दोन्ही चिरंजीव संभाजीराजे आणि मालोजीराजे हे देखील यावेळी सोबत होते। शाहू महाराजांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रानुसार शाहू महाराजांची संपत्ती किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शाहू महाराजांची एकूण संपत्ती 298 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे। जंगम मालमत्ता 147 कोटी 64 लाख 49 हजार इतकी आहे। तर स्थावर मालमत्ता 50 कोटी 73 लाख 59 हजार इतकी आहे। सोनं 1 कोटी 56 लाख, चांदी 55 लाख किमतीची आहे। वाहनांची किंमत पाहायला गेलं तर 6 कोटी 19 लाख 46 हजार इतक्याची त्यांच्याकडे वाहने आहेत। तर शेती 122 कोटी 88 लाख 59 हजार रुपयाची शेती आहे। ठेवी पाहायला गेलं तर 29 कोटी 74 लाख ठेवी त्यांच्याकडे आहे। शेअर्स मध्ये गुंतवणूक 108 कोटी। दरम्यान सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला। जंगी शक्ती प्रदर्शन करत महारॅली काढली। गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली। उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आपला अर्ज भरला। त्यावेळी त्यांनी अर्ज भरला, त्यावेळेला त्यांनी आपली मालमत्ता किती आहे हे आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीर केलं। सध्या राज्यामध्ये दोन राजे आहेत। कोल्हापूरचे राजे म्हणजे शाहू महाराज छत्रपती आणि साताऱ्याचे राजे म्हणजे उदयनराजे भोसले। दोघांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर गुरुवारी उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून आपला उमेदवारी अर्ज भरला। जोरदार शक्ती प्रदर्शन कशा प्रकारे त्यांनी बैलगाडीतून आपली मिरवणूक काढली आणि आपला उमेदवारी अर्ज भरला। त्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती नमूद केलेली आहे। त्यामुळे दोन्ही राजे किती श्रीमंत आहे हे आता उघड झालेलं आहे। सातारा महायुतीचे उमेदवार आणि साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होत असते। राजघराण्याचे वारसदार म्हणून त्यांच्या श्रीमंतीची उदाहरणे दिली जातात, तर त्यांच्या नावातही श्रीमंत उदयनराजे भोसले असा उल्लेख केला जातो। आता लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रामध्ये त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आलेली आहे। उदयनराजे यांची देखील संपत्ती किती आहे तेही पाहूयात। उदयनराजेंची संपत्ती किती आपण ते पाहतो। एकूण संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार इतकी त्यांची संपत्ती आहे। जंगम मालमत्ता 16 कोटी 85 लाख 77 हजार 48 रुपये इतकी त्यांची आहे। तर स्थावर आणि जंगम मालमत्ता जर पाहायला गेलं तर 1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार इतकी आहे। पत्नीची स्थावर आणि जंगम संपत्ती 6 कोटी 89 लाख 47 हजार इतकी आहे। एकूण स्थूल उत्पन्न 16 कोटी 85 लाख 77 हजार। सोनं चांदी पाहायला गेलं तर 2 कोटी 60 लाख 74 हजार इतके मूल्याचं सोनं आहे।
सर्व जमिनीचं मूल्य 1,72,94,49,49,000 इतकं आहे. कर्ज 2,44,63,842 रुपये. बिगर शेत जमीन 20,14,20,997 रुपयाची आहे. वाहनांची किंमत 1,90,05,000 रुपये इतकी आहे. रोख रक्कम 5,85,715 रुपये. शाहू महाराज छत्रपती विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत कोल्हापुरामध्ये होणार आहे. शाहू महाराजांप्रमाणे संजय मंडलिक सुद्धा कोट्यावधींचे मालक आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची संपत्ती किती आहे तेही पाहूयात. मंडलिकांची एकूण संपत्ती 14,37,00,000 इतकी आहे. जंगम मालमत्ता 1,15,32,000 इतकी आहे. स्थावर मालमत्ता 13,21,95,000 इतकी आहे. वारस प्राप्त मालमत्ता पाहायला गेलं तर 9,20,91,000 इतकी आहे. वाहनांची किंमत 35,92,000. कर्ज 3,41,18,00,000 रुपये इतकं आहे.